नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर माझी झालेली होती झोप आणि मग मम्मीनं उठवलं मला. मी उठवलो आणि आपल्या केसावून हे हात फिरवून घेतला. पुन्हा माझ्या मागे अर्णव पण उठला होता. तर मम्मीने मला पाठवलं तर ब्रश करायला. मग मम्मीचे ओरडणे खाण्यापेक्षा म्हणलं ब्रश करून घ्यावं. तर मग आपण आता ब्रश करूया. बऱ्यापैकी आपण केलेला आहे ब्रश. पण मला बाहेर खूप वाजत होती थंडी. इतकी थंडी होती की मी काही वेळाने बर्फच झालो असतो. आणि मग एकदा आपण टाईम बघून घेतला. म्हणलं अरे शाळेचा टाईम झालेला आहे. मग म्हणलं थोडंसं लवकर आवरावं आपलं आणि मग निघालो पुढे. असं करून मी इकडं आलो. मम्मी आहे का बघितलं तर इथं काय नव्हती मम्मी, मला काय दिसली नाही. म्हणलं आपला चेहरा कसा दिसायला बघून घ्यावं म्हणलं. पुन्हा डबल आलो आपल्या बेडरूममध्ये आणि इकडून उचलली मी टावेल उचलल्यावर घेतली आणि गुळशिली तोंडाला लावल्यावर मग आपलं पाणी हे मस्तपैकी पुसून घेतलं आणि चेहरा असा फ्रेश करून घेतला. सकाळी मला उठल्यावर खूप भारी वाटतं एकदा तोंड धुल्यावर. पण जेव्हा शाळा नसेल तेव्हा तर खूपच भारी वाटतं. पण आत्ता आपली होती शाळा म्हणून आपण न लेट करता आवरायला चालू केलं. मग आपण निघालात आंघोळीला गेलात. मग आता आंघोळ केल्यावर भेटू. आलो मी आंघोळ करून. तर शाळेचे घालून घेतले कपडे आपले. आज होता सोमवार. मग सोमवारच्या दिवशी आपला ड्रेस होता हाऊसचा आणि माझा हाऊस आहे येल्लो हाऊस. आणि तुम्हाला जर हाऊस असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये टाका. आपला होता येल्लो हाऊस. मग मी घालून घेतलं आपलं टी शर्ट घातलं आणि मग आपलं रोजच्या रुटीनला तयारीला लागलो. तोपर्यंत मी बघितलं तर हे आजगरावानी आळेबिळा देत पडला होता. मग मी खाल्लं चहा बिस्किट. माझ्या शाळेचा वेळ झालेला होता म्हणून मी आपली बॅग भरून ठेवावी म्हणलं. मग मी बुक्स काढून ठेवले माझे आणि बॅगेत भरून आपल्या शाळेच्या तयारीला लागलो. मग असं नोटबुक पण टाकून घेतल्या आणि जे पेन पेन्सिल आहे ते पण टाकून घेतलं. आणि सर्वात महत्त्वाचं डायरी टाकून घेतली. नाही तर शिक्षक खूप मारतात आमच्या इथं, खूप स्ट्रिक्ट आहे बाबा. माझी बॅग पॅक करून झाली होती. मग मी गेलो किचनमध्ये. इकडं आपली मम्मी माझ्यासाठी जेवायला व टिफिनला न्यायला डब्बा करत होती. मग म्हणलं इकडं आपण चपाती बघण्यापेक्षा इथं आपलं काही काम नाही म्हणून मी आता निघालेलो आहे शाळेला. तर आपण भेटूया मग शाळेतून आल्यावर. मम्मीने आता काढली चपाती. मी आलो होतो आता शाळेतून. माझी मम्मी माझी वाटच बघू लागली. मग मी इथं काढला शूज, गेट वगैरे लावलं आणि आलो घराच्या आत. घरात आल्यावर मग मी आधी म्हणलं जेवण करूया. माझ्या अभ्यासाची चालती वेळ. मग मी अभ्यास करू लागलो आणि इकडं बघितलं तर अर्णव आपला मस्त गाढ असा झोपलेला होता. मला पण त्याच्याकडे बघून अशी झोप येऊ लागली, ढुलक्या लागत होत्या. पण म्हणलं आता मला अभ्यास करावा लागणार आहे. मी एकदा मोबाईल काढला आणि म्हणलं बघावं आपल्याला किती वाजलेत काय नाही.
पण इकडं बघून घेतलं तर 10 वाजलेले होते. 10 वाजले. मग तुम्ही पण बघू शकता इथे 10 वाजलेले आहेत. आणि म्हणलं आता मला तर फार झोप येऊ लागली, पण काय करणार, थोडासा अभ्यास होता. म्हणलं जाऊ द्या आता अभ्यास. मी सगळं पॅक करून ठेवलं आणि मग म्हणलं आता ब्लॉगची एडिटिंग करावी. आणि तर मी तुम्हाला आता भेटतो पुढच्या ब्लॉगवर. ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.